Good morning. Good morning to all. Good morning बाल दोस्तांनो, बाल मित्रांनो. गुड मॉर्निंग माय लिटिल फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही बाळा? सगळे मजेत आहात? सगळे छान आहात? घरी अभ्यास करत आहात? आता आपली परीक्षा जवळ येत आहे बघा. आता लवकरच तुमची परीक्षा होणार आहे स्कॉलरशिपची, आहे की नाही? चला तर बालमित्रांनो, आपण आतापर्यंत इंटेलिजंट टेस्ट या घटकावर या आपला जो हा पेपर आहे, पेपरचे आपण आतापर्यंत 4 युनिट बघितलेले आहे आणि तुम्ही छान मजेत ते 4 युनिट केले. आता आपण जो 5वा आपला युनिट आहे त्या 5व्या युनिटकडे वळत आहे, ज्या युनिटचं नाव आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा. आता त्यालाच म्हणतात इमेज. प्रतिबिंब किंवा प्रतिमा, त्यालाच आपण इमेज म्हणू. बघा, आता प्रतिबिंब प्रतिमा म्हणजे आपली आपला आपला फोटो म्हणा. तुम्ही फोटो दिसतो आपला, तसा तुम्ही फोटो पटकन लक्षात येईल तुमच्या. आता हे प्रतिबिंब आणि प्रतिमा ह्या 2 प्रकारचे असतात. इमेज 2 प्रकारचे असतात. कोणते कोणते 2 प्रकार आहेत त्या इमेज मध्ये? तर आज आपण बघणार आहोत की हे आपलं जे 5वं युनिट आहे. आतापर्यंत 4 युनिट चांगले झाले आहे. तुम्ही परत त्याचा अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला असं वाटलं, एक मिनिट, तुम्हाला असं वाटलं की इथे मला समजत नाही हा युनिट, तर त्या युनिटचा क्लास परत पाहायचा, रिपीट करायचा आणि समजून घ्यायचा. आणखी काही अडचणी आल्या तर मग मात्र मला नक्की सांगायचं. ओके गाईज? चला, तर मग आता आपण आज आपला हा नेक्स्ट जो हे युनिट आहे त्याकडे आपण वळूया. तुम्हाला मी सांगितलं की आपल्या युनिटचं नाव आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा, त्यालाच इमेज. ह्या इमेज 2 प्रकारचे असतात. हे प्रतिबिंब 2 प्रकारचे असतात. एकाला म्हणतात जल प्रतिबिंब आणि दुसऱ्याला म्हणतात आरशातील प्रतिबिंब. म्हणजे एक असते वॉटर इमेज आणि दुसरी असते मिरर इमेज. आता बघा, आज आपण काय करूया, आज आपण त्यापैकी एकच इमेज बघूया, जे आहे जलप्रतिबिंब. आता जलप्रतिबिंब म्हणजे काय हे आपण आपल्या आजच्या युनिट मध्ये समजून घेऊया. त्यानंतर मग आपण आरशातली इमेज समजून घेऊया. आज आपण वॉटर इमेज समजून घेऊया. बघा बालमित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला वॉटर इमेजचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्याच्या खाली अशी रेषा राहील, आडवी रेषा, आणि त्याला अशा तिरप्या रेषा खाली राहील. वॉटर इमेजला नेहमी अशी रेषा तुम्हाला खाली दिसेल. याचा अर्थ होतो की याची वॉटर इमेज कशी असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे या ए च्या अल्फाबेटच्या खाली अशी जर तुम्हाला लाईन दिसली तर असं समजायचं की तुम्हाला या ए ची वॉटर इमेज सांगायची आहे. जरी त्यांनी प्रश्नात विचारला नसेल तरी तुम्हाला समजून घ्यायचं आहे बालमित्रांनो की ही जी लाईन आहे ह्या रेषेचा अर्थ होतो वॉटर इमेज, जल प्रतिबिंब. म्हणजे बघा, जर तुम्हाला कुठेही ही इमेज दिसली, बघा तुम्ही बघा, इथे दिसते तुम्हाला, पेजच्या खाली दिसते, या फिगरच्या खाली दिसते, इथे कुठं काहीच लिहिलेलं नाहीये, पण या चिन्हांवरून ओळखायचं आपण की आपल्याला याचं जलप्रतिबिंब सांगायचं आहे. म्हणजे त्याची वॉटर इमेज आपल्याला ओळखायची आहे. हे लक्षात घ्या बालमित्रांनो. या संपूर्ण टॉपिक मधला जर महत्वाचा भाग कोणता असेल तर तो महत्वाचा भाग हाच आहे की हे तुम्हाला ओळखायला यायला हवं की आकृत्यांमध्ये काय ओळखायला सांगितलंय. याची जलप्रतिबिंब म्हणजे याची वॉटर इमेज आपल्याला ओळखायची आहे. त्याखाली ही अशी साईन दिलेली असते. ती साईन ओळखणे आणि लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे बालमित्रांनो. मोस्ट आयएमपी पूर्ण घटकांमधला आपल्या प्रतिबिंब आणि प्रतिमा की जर जलप्रतिबिंब असेल तर त्या इमेजच्या खाली एक आडवी रेषा आणि त्याला तिरप्या रेषा जोडलेल्या असतील. याचा अर्थ असा होतो की या इमेजची वॉटर इमेज कुठली आहे हे आपल्याला ओळखायचं आहे, किंवा या इमेजची जलप्रतिबिंब कोणते आहेत हे आपल्याला शोधून काढायचं आहे. ओके देन, लक्षात राहील सगळ्यांच्या की आपल्याला जर त्या कोणत्याही फिगरच्या खाली आडवी रेषा आणि त्याला जोडून तिरप्या रेषा असतील तर आपल्याला काय शोधून काढायचं आहे, वॉटर इमेज म्हणजेच जलप्रतिबिंब शोधून काढायचं आहे. बघा बालमित्रांनो, काही गोष्टी समजून घेऊया आपण. त्यासाठी तुम्हाला त्यासाठी काही अल्फाबेट येतात किंवा काही नंबर्स असतात किंवा काही मूळ अक्षर येऊ शकतात. बघा, आता बघा, हे जर अल्फाबेट जर आपल्याला वॉटर इमेज साठी आले तर ते अल्फाबेट कसे दिसतात आता तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. किंवा तुम्हाला पण माहित आहे की तुम्ही जर एखाद्या वेळेस पाण्याजवळ जाता तर असं बघता पाण्याजवळ तर ती इमेज कशी दिसते. किंवा झाड जर असेल, आपण झाडाचं इमेज असेल, पाण्याजवळ एखादं झाड असेल, बघा असं एखादं झाड असेल आणि हे नदी असेल, है ना. या नदीमध्ये हे झाड कसं दिसतं,
दिसतं की नाही? दिसतं ना? म्हणजे बघा, हे झाड जसं तसं आहे, पण ते कसं झालेलं आहे, उलट आहे. ही नदी आहे, हे झाडाचं चित्र आहे किंवा झाडाची सावली आहे किंवा झाडाचा फोटो आहे, जो पाण्यातला फोटो आहे. ओके, मग तुम्ही पण असं करून बघा आणि नेहमी डेली लाईफचे सगळं आपलं शिक्षण असतं. जे आपण रोज जगतो ते जगणं म्हणजे शिक्षण असतं. फक्त त्याला एका ढाच्यामध्ये समाविष्ट केलेलं असतं. म्हणून तुम्हाला वॉटर इमेज कशी असणार आहे हे तुम्ही बरोबर लक्षात घेऊ शकता. बघा बालमित्रांनो, आता आपण वॉटर इमेज अल्फाबेटच्या कशा राहणार आहे, ए टू झेड म्हणजे ए पासून झेड पर्यंतची जी अल्फाबेट आहे ती पाण्यात कशी दिसतात, कशी दिसतील हे समजून घेऊया. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमचे या युनिटवरचे जेही काही क्वेश्चन येतील पेपरला ते 100% बरोबर येणार. बघा आता हा ए बघा, हा कसा दिसतोय है ना, हा पाण्यामध्ये असा दिसणार आहे, उलटा झाला तो. याचं हे जे टोक आहे ना हे खाली आलंय आणि हे टोक वर गेलेलं आहे. बी पण पहा, बी कसा दिसतो पाण्यात, खालचा भाग जो बीचा मोठा असतो तो खाली गेलेला आहे आणि छोटा भाग वर आलाय. सी, सी मात्र बघा, हा सी जो आहे कॅपिटल सी आणि डी हे दोघंही जे आहे ना हे जसेचे तसे दिसतात. जलप्रतिबिंब मध्ये सी आणि डी हे दोघंही जसेचे तसे दिसतात. ई पण थोडाफार तसाच दिसतो, त्याच्यासारखाच दिसतो, म्हणजे जास्त फरक आपल्याला त्यामध्ये दिसून येत नाही. म्हणजे सी डी ई हे जसेचे तसे आपल्याला दिसतात. अजून कोणते अक्षर आहे आपण समजून घेऊ की जे जलप्रतिबिंब मध्ये त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. बघा आता इथे लक्षात घेतलं तुम्ही, ए असा दिसणार, बी असा दिसणार, सी डी ई या तिघांवर काहीही परिणाम होणार नाही. एफ मात्र उलटा झाला, जी उलटा झाला. बघा जीचा हा भाग जो आहे हा इकडे गेला, वर गेला, हा भाग खाली गेला. एच वर पण काही फरक पडत नाही. एच जो आहे ना त्याच्यावर पण काही फरक पडत नाही आणि आय वर पण काही फरक पडत नाही. बघा आता लक्षात ठेवा, ही अल्फाबेट सी डी ई एच आय, बघा या एवढ्या अल्फाबेटवर कुठलाही फरक पडत नाही. बघा अजून बघूया पुढे भेटतात का आपल्याला काही अशी अल्फाबेट की ज्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. बघा जे झाला उलटा, के वर पण फरक पडतो, कारण के चा एक भाग मोठा असतो आणि एक भाग लहान असतो, त्यामुळे लहान मोठा भाग आपण पाहून घ्यायचा. लहान भाग जो असतो वरचा तो खाली गेलेला तुम्हाला दिसेल. यल, यल उलटा झालाय, यम उलटा झालाय, एन उलटा झालाय. आता बघा तुम्ही, आता तुम्हाला ओ दिसत आहे, ओ वर मात्र काहीही परिणाम होत नाही. ओ जसाच्या तसा राहतो वॉटर इमेज मध्ये ओ. ओके, देन पी पा, पी बी सारखा दिसतोय तुम्हाला, उलटा झाल्यावर पी बी सारखा दिसतो, स्मॉल बी सारखा आहे ना. क्यू सुद्धा उलटा झाला, आर सुद्धा उलटा आहे. यस बघा, यस किती आपल्याला मागे क्वेश्चन आला होता की वॉटर इमेज मध्ये काय काय वेगळं दिसणार आहे. यस सुद्धा यस आहे, आपल्याला वाटतं पाहिल्यावर की हा तर जसा तसा दिसेल, पण नाही, हा असा दिसतो. टी सुद्धा उलटा दिसतो, यू उलटा होतो, व्ही सुद्धा उलटा होतो, डब्ल्यू पण उलटा होतो. अजून पहा एक्स, एक्स मात्र जसाच्या तसा राहतो, त्यावरही काही परिणाम होत नाही. वाय सुद्धा उलटा दिसतो आणि झेड सुद्धा उलटा दिसतो. आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचंय, फक्त सी डी ई एच आय ओ एक्स, सी डी ई एच आय ओ एक्स, सी डी ई एच आय ओ एक्स झालं ना. सी डी ई एच आय ओ एक्स, सी डी ई एच आय ओ एक्स एवढी जी अल्फाबेट आहे या अल्फाबेटवर वॉटर इमेज मध्ये काहीही फरक पडत नाही, ती जशीच्या तशी दिसतात. सी डी ई एच आय ओ एक्स, सी डी ई एच आय ओ एक्स, हे एवढे किती शब्द आहेत, ते 7 शब्द, 7 जे अल्फाबेट आहे त्यांच्यावर कुठलाही फरक पडत नाही, ते जसेचे तसे दिसतात. लक्षात ठेवा बालमित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर बघा नंबर्स आहे 1 to 0, हे इंग्लिश नंबर्स आहेत आणि हे मग नंतर मराठी देवनागरी अंक दिलेले आहे. बघा पहिले इंग्लिश नंबर बघू याच्यावर काय परिणाम होतो. बघा एक आहे ना, 1 1 उलटा झालाय, 2 पण उलटा झालाय, 3 पण उलटा, म्हणजे फरक आहेच त्याच्यामध्ये 3 मध्ये पण, कारण 3 चा वरचा भाग लहान असतो आणि खालचा भाग मोठा असतो, है की नाही. बघा आता 5 उलटा झालाय, 6 उलटा झालाय. बघा 6 उलटा झाला ना तो मराठीतल्या 9 सारखा दिसतो. 7 उलटा झालाय, 8 पण फरक पडतो, कारण 8 चे जे 2 गोल असतात ना ते लहान मोठे असतात. जसे 3 चे हे लहान मोठे असतात तसे 8 चे पण हे सारखे नसतात, ते लहान मोठे असतात.
9 उलट झाला की तो 6 दिसून राहिलाय पहा. आणि 0 मात्र जसाच्या तसा दिसतो. 0 जसाच्या तसा दिसतो. बघा इकडे पण बघा, हा 1 बघा कसा झाला आहे उलटा झाल्यावर, 2 उलट झाला, 3 उलट झाला, 4 पण उलटा झाला, 5 6 7 8 9 हे सगळे. फक्त इथे सुद्धा तुम्हाला 0 मध्ये किंवा शून्यामध्ये साम्यता दिसते. ते अक्षर मात्र बदलत नाही. जसं इकडे ओ बदलत नाही तसे इकडे 0 किंवा 0 पण बदलत नाही. आता आपण मराठी मुळाक्षरे बघूया, काय काय बदल होतो कशा कशामध्ये बघून घेऊ आपण. बघा अ कसं आहे, अ उलट झाल्यावर टोपी खाली गेली आहे. प्रत्येक अक्षराची टोपी खाली गेलेली आहे. ई पण उलट झाला, उ पण, ए, ऐ, क, च, ट, प. बघा उलटा झाल्यावर काय होते, उलट झाल्यावर काय होते, वरचा भाग खाली येतो, खालचा भाग वर जातो, वरचा भाग खाली येतो. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, की आपल्याला वॉटर इमेज मध्ये वरचा भाग खाली जातो, वरचा भाग खाली जातो, खालचा भाग वर येतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि ही जी साईन आहे, ही साईन नेहमीसाठी लक्षात ठेवायची. ही साईन ज्या इमेजच्या खाली दिसली तिथे तुम्हाला त्याची वॉटर इमेज शोधून काढायचं आहे. बघा र उलटा आहे, य उलटा झालाय, ल पण उलटा झालाय, ह उलटा झालाय, ळ आणि ञ. तुम्ही अल्फाबेट सुद्धा बघितली, मुळाक्षर जरी बघितली तरी ती उलटी झाल्यावर, किंवा पाण्यात त्याची इमेज बघितली, पाण्यात त्याची प्रतिमा बघितली आपण, जलामध्ये, जल म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, पाण्यात जर त्याची फोटो बघितला, प्रतिमा बघितला, सावली बघितली तर आपल्याला ती अशी दिसतात. एवढं समजलं का बालमित्रांनो? सांगा सगळ्यांनी, एवढं तुम्हाला समजलं हे पूर्ण मला चार्ट मध्ये लिहून पाठवा. जलप्रतिबिंब म्हणजे समजलं सगळ्यांना? सांगा पटापट, मला लिहून पाठवा चॅट मध्ये, मला बघू द्या कोणाकोणाला समजलं कोणाला नाही समजलं. जल म्हणजे पाणी, प्रतिबिंब म्हणजे सावली, पाण्यातली सावली किंवा पाण्यातली प्रतिमा किंवा पाण्यातला फोटो. तो कसा दिसतो ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. वॉटर मध्ये, वॉटर मध्ये इमेज कशी दिसणार आहे आपण बघितलं, की ट्रे घेऊन बघितलं तो कसा दिसणार आहे बघितलं. ही जी साईन आहे ही वॉटर इमेजचं असतं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आणि आता आपण बघितलं की अल्फाबेट कसे दिसणार, मराठी नंबर, इंग्लिश नंबर्स कसे दिसणार आणि मराठी मुळाक्षर कसे दिसणार हे आपण इथे बघितलं. त्यातले कोणते कोणते अक्षर जशीचे तशी दिसतात, त्यांच्यावर काही फरक पडत नाही हे पण आपण बघितलं. ही CDEHIOX, CDEHIOX हे असे आहेत की जे जशीचे तसे राहतात. शून्य पण तसाच राहतो. आता मला सांगा सगळ्यांनी, समजलं तुम्हाला एवढं? जलप्रतिबिंब समजलं तुम्हाला इतकं? ओके, नेक्स्ट करू, जाऊया, समोर जायचं आपण आता, चालेल तुम्हाला? ओके, बघा आता आपण काही क्वेश्चन सोडवूया. बघा आता ही इमेज दिसते सगळ्यांना, त्या इमेजच्या खाली बघा काय आहे, ही साईन म्हणजे आपल्याला या इमेजची वॉटर इमेज आपल्याला शोधून काढायची आहे. ही इमेज आहे आणि या इमेजची वॉटर इमेज शोधून काढायची आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की पाण्यामध्ये काय होते की वरचा भाग खाली जातो, खालचा भाग वर येतो. आता हा भाग आपल्याला खाली पाहिजे आहे ना. बघा आता हा भाग खाली कुठे दिसतोय, या दोन इमेज मध्ये दिसत आहे, बरोबर. पण आता या इमेज मध्ये हा जो डॉट आहे हा इकडे जात नाही, तर तो जिथे तिथे जातो, फक्त खाली जातो, वरचा खाली जातो. म्हणजे हा आपला, ही इमेज आपली राईट आन्सर आहे. का राईट आन्सर आहे? वरचा भाग खाली गेलाय आणि जिथे डॉट आहे तिथेच डॉट राहायला पाहिजे. डॉट डॉट बदलत नाही, दुसऱ्या ठिकाणी दिसत नाही, डावीकडे उजवीकडे दिसत नाही, फक्त वरचं खाली दिसतं, खालचं वर दिसतं. म्हणून 3 नंबरची जी इमेज आहे ती इमेज जी आहे मिरर इमेज आहे या इमेजची. आणि म्हणून आपण या 3 नंबरच्या इमेजला काय करूया, आन्सर शीट मध्ये बबलिंग करूया. बघा बालमित्रांनो, कठीण आहे का? सांगा, कठीण आहे का? एकदम सोपं आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता आपण ही बघूया, आपली नेक्स्ट वाला क्वेश्चन बघूया आपण आता. बघा इथले सारखं सेम आपलं मिरर इमेज मध्ये काय होणार आहे, वरचा भाग खाली, खालचा भाग वर. आता हा भाग वर जाणार आहे आणि हा भाग खाली येणार आहे. आता हा भाग खाली येईल ना, तेव्हा हा जो एरो आहे बघा, हा एरो इकडे जाताना दिसत आहे, पण जेव्हा तो खाली येईल तेव्हा असा दिसेल. असा असा एरो खाली असणारी आकृती कुठे आहे बघा, ह्या दोन आहे, ह्या दोन फिगर आहे, इथे पण आहे, पण आपल्याला याच बाजूला पाहिजे, या बाजूला नको, या बाजूला पाहिजे बघा. आणि आता हा तर असाच असाच दिसणार आहे, हा उलटा दिसणारच नाही है ना. आणि हे जे आहे हे वर जाणार आहे, हा भाग वर जाताना
हा उलटा होणार आहे, असा होणार आहे बघा. आता मला सांगा, असं असं कुठे दिसतंय तुम्हाला? बघा कुठे दिसत आहे असं? पहा सगळ्यांनी. बघा इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिसत आहे ना. आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या ज्या पुस्तकात आहे ना त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आणि फिगर नंबर 2 आणि फिगर नंबर 3 हे सेम टू सेम दाखवलेले आहेत, आहे ना. बघा आपण त्याला असं करूया. म्हणजे बघा आता आता बघा ही क्वेश्चन नंबर 2 ची जी हे दिसते तुम्हाला, फिगर नंबर 2 जी दिसते आपल्याला, ती याची मिरर वॉटर इमेज आहे बघा. कारण बघा हे जो हा जो बाण आहे हा खाली दिसणार आहे, हा जसाच्या तसा दिसणार आहे. हा जो आहे पोर्शन वर जाणार आहे आणि खालचं वर जाणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज आवर राईट आन्सर. तुमच्या पुस्तकामध्ये ही थर्ड थर्ड जी आहे ती पण सारखीच दाखवली आहे, पण याला वेगळं करा. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल, ज्याला आपण आन्सर शीट मध्ये काय करूया, बबलिंग करूया. आन्सर नंबर 2 ला आपण बबलिंग करत आहोत. ओके, हे तुम्ही इथे व्यवस्थित करून घ्या, तुमच्या पुस्तकात पण नीट करून घ्या, दुरुस्ती करून घ्या बालमित्रांनो. बघा 2 क्वेश्चन तुम्हाला समजले, हे पण समजलं आणि वॉटर इमेज साठी कुठली साइन वापरतात हे समजलं. ओके, बघा बालमित्रांनो आपण आता काही क्वेश्चन सोडवूया. आता बघा ही क्वेश्चन आकृती आपली किंवा क्वेश्चन इमेज आहे. याच्या खाली अशी रेषा आणि तिरप्या रेषा आहेत बघा खाली. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला या सर्वांची वॉटर इमेज शोधून काढायची आहे. वी फाइंड आउट द वॉटर इमेज ऑफ दिस इमेज. ओके, तर आता ही इमेज चांगली काळजीपूर्वक बघा. आता ही तुम्ही इमेज काळजीपूर्वक बघितली तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ही पाण्यात कशी दिसणार, वॉटर मध्ये कशी दिसणार. आता अतिशय सोपं आहे. हा भाग जो आहे हा वर जाणार आणि हा जो आहे हा खाली येणार. म्हणजे हा हा कलर केलेला भाग इथे यायला हवा आणि हा इथे यायला हवा. बघू आपण असं कुठे आहे. आणि हा भाग इकडे जायला पाहिजे, इथे. आता पहिले असंच बघू की हा भाग इथे कुठे कुठे गेलेला आहे. बघा इथे दिसतो, इथे दिसतो आणि इथे दिसतो. ही नाहीये, मग ही तर उत्तरच नाहीये. ही आहे, ही आपण याचा विचार करू शकतो या 3 ऑप्शनचा. आता हा जो भाग आहे हा वाला, हा वर गेलेला पाहिजे. बघा हा इथं पाहिजे आणि हा वर इथे. इथे कुठे, इथे नाहीये, इथे पण नाहीये, इथे पण नाही, इथे. व्हेरी गुड. चला इथं दिसत आहे आपल्याला. ओके, देन हा भाग इथे गेलेला आहे बघा, इथे गेलेला आहे आणि हा खाली आलाय. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. कारण वॉटर इमेज मध्ये फक्त वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वर जातो, बाकी काही चेंजेस होत नाहीत. वॉटर इमेज मध्ये वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर एवढंच होतं. बाकी काही आपापल्या जागा बदलत नाही कुठल्या पण इमेज. म्हणजे यातली कुठे इकडे गेली तिकडे गेली असं होत नाही. तिथेच ती फक्त खाली दिसते, खालची वस्तू वर दिसते. आता आपण त्याच्यात नेक्स्ट बघूया. हा आता तुम्हाला माहिती आहे की आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डी हा जसाचा तसा दिसेल. डी मध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही वॉटर इमेज मध्ये. डी जसाच्या तसा दिसेल, तर डी जसाच्या तसा दिसेल आणि तो इथे असेल. वॉटर इमेज मध्ये हा डी इथे असेल. आता असा डी इथे कुठे आहे बघून घ्यायचं. बघा असा डी कुठे आहे, ऑप्शन नंबर 3. म्हणजे किती सोपं झालंय बघा. डी जसाच्या तसा दिसतोय वॉटर इमेज मध्ये, तो इथे दिसणार आहे. तो याच फिगर मध्ये आहे. म्हणजे हीच फिगर आन्सर आहे. याच्यापेक्षा दुसरा आन्सर असू शकत नाही. एवढं निश्चिततेने तुम्हाला सांगता आलं पाहिजे बालमित्रांनो. कारण तुम्ही बाकीचे जर चेक केले तर तुमच्या लक्षात येईल. बघा हा जो एल आहे इथे उलटा झालेला आहे, टी पण वर गेलेला आहे, आर पण वर गेलेला आहे. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 इतक्या कमी वेळात आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. नेक्स्ट बघूया बालमित्रांनो. आता इथे काय बघा की इथे काय की हे बघा, हे 2 स्वतःकडे पाहून राहिले, हे 2 स्वतःकडे पाहत आहेत. आता वॉटर इमेज मध्ये हे उलटे होतील, उलटीकडे उलटीकडे दिसतील. आणि इथे जो गोल आहे हा हा पूर्ण रंग भरलेला आहे आणि हा ओपन आहे. आता या दोघांची चेंजेस होतील. ना बघा आता इथे काय आहे, इथे हे परत जसंच्या तसं दिसत आहे तुम्हाला, एकमेकाकडे बघत आहे ते. तर ही इमेज होणार नाही आपली, आहे ना. कारण ही अशी पलटून जाईल इमेज पाण्यामध्ये, हे पण होणार नाही. हे बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये मात्र ही आणि जागा आपल्याला उलटी झालेली दिसत आहे. बघा हे उलटी झालेलं दिसत आहे. म्हणजे
ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा इथे काय दिसतंय, याचे टोक हे जे दोघं जण आहे ना, हे दोघं बघा हे इकडे गेले आणि हे दोघं इकडे गेले. हे दोन जण इकडे गेले आणि हे पाण्यात पलटली की ती अशी दिसते. हा जो गोल आहे ना, हा इथे होता, तो इथे जाणार नाही, म्हणून वॉटर इमेज नंबर 3 याची वॉटर इमेज आहे. आता इथे बघा, हे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे बघा हा माणूस आहे. आता याचं जे मुंडकं आहे खाली जाणार आहे है ना, हे मुंडकं खाली जाणार आहे आणि हा भाग या साईडला येणार आणि हा भाग या साईडला येणार, हा हात या साईडला येणार. आता मुंडकं खाली कुठे आहे, या इमेज मध्ये आहे, या इमेज मध्ये, दोन ठिकाणी आहे. ओके, पण याचा हात असा तिरपा नाही आहे. इथे बाई इथे कोणात दिसतोय हात, इथे कोणात नाहीये. इथे कसं आहे, हात असं जाऊन असं आहे, तर तो तसाच खाली येणार ना, असा येणार तो खाली. असं कुठे आहे मग, हे बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये असे बघा, त्याची हे मान म्हणजे त्यांचा चेहरा, त्याचं मान मुंडकं खाली गेलेलं आहे. आणि हे बघा ही इमेज आणि याची बरोबर वॉटर इमेज आहे, ऑप्शन नंबर 4. आणि म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. बस थोडं क्लिक झालं, तुम्हाला क्ल्यू मिळाला की बिलकुल ते उत्तर शोधून काढायचं. आता इथे पहा, तर इथे काय दिसते तुम्हाला या फिगर मध्ये, एक स्क्वेअर आहे, एक ट्रायंगल आहे आणि एक सर्कल आहे. आता हे जागा तर बदलणारच नाही एकमेकाची, त्यामुळे हे ऑप्शन तर नाहीच आहेत आपले, कारण ते जागा नाही बदलत, ते फक्त वरचं खाली खालचं वर दिसतं. आता हा जसा आहे, इकडे रेषा आहे तर ती रेषा अशी होईल, त्याची खाली दिसेल आपल्याला. हा ट्रायंगल मात्र उलटा दिसेल आणि या सर्कल मधला हा भाग खाली दिसेल. आता बघा ट्रायंगल उलटा इथे आहे ना, आणि हे बघा हा भाग खाली दिसतोय, इथे दिसतो, इथे बघा हा भाग वर गेला, म्हणजे हे असं असू शकत नाही आपली. मग आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 असणार आहे. अतिशय सोपा आहे, तुम्ही फक्त काळजीपूर्वक निरीक्षण करा, छान व्यवस्थित निरीक्षण करा. जास्तीत जास्त क्वेश्चन याच्यावरचे सोडवा. तुम्हाला सोडवायला देणार आहे मी जास्तीत जास्त क्वेश्चन. तुम्ही जितके जास्त क्वेश्चन सोडवणार तितकी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार वॉटर इमेजची. ओके बेटा, चला पुढे बघूया आपण. बघा बाल मित्रांनो, काही आता आपण आणखी नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा इथे नंबर्स दिलेले आहे. आता आपण नंबर्स पण बघितले होते की मी वॉटर इमेज मध्ये नंबर्स कसे दिसणार हे तुम्ही बघितलं होतं. 3 कसा दिसणार, 5 कसा दिसणार आणि 9 कसा दिसणार, हे जर माहित असलं आपल्याला तर आपल्याला पटकन उत्तर देता येईल. आता बघा हा जो भाग आहे हा खाली जाणार आहे, तर हा भाग खाली सगळ्यात चारही आकृत्यांमध्ये आपल्याला दिसतो. असं उलट होणार नाही, जसाचा तसा खाली जाईल, म्हणजे हे ऑप्शन नाही आहे आपलं. हा भाग खाली जाणार आहे. ओके, म्हणजे हा भाग दिसतोय खाली आणि हा सुद्धा खाली जाणार आहे. बघा आता हा भाग इथे पण दिसतो इथे, पण हा 5 जो आहे उलटा होणार नाही, हा भाग वर जाईल, म्हणजे असा गोलच भाग वर राहणार आहे. म्हणजे 3 आकृत्यांमध्ये दिसते, त्यातली ही नाहीये, ही नाहीये, त्या 2 मध्ये आहे. मग हा 6 सारखा दिसणार नाही आहे, हा 6 सारखा दिसणार नाही, 9 उलटा दिसतो, म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं राईट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 काय आपलं राईट आन्सर आहे. बघून घ्यायचं की हा कसा दिसेल उलटा, जागा बदलत नाही, ते फक्त उलटे दिसतात. उलटे दिसतात म्हणजे वरचा भाग खाली, खालचा भाग वर. बघायचं मग वरचा भाग खाली कुठं दिसतो, खालचा भाग वर कुठं. हा जो गोल आहे हा इथंच राहणार आहे, फक्त खाली जाणार आहे. बघा हा खाली गेला आहे ना, हा गोल आहे, हा वर जाणार आहे, वर गेला, हा गोल वर जाणार, हा वर गेला. जसेचे तसे, फक्त वरची बाजू खाली, खालची बाजू वर. आता इथे पण पहा, हा वर जाईल, हा खाली येईल है ना, आणि हा वर जाईल, हा खाली येईल. असं कुठे आहे बघा, इथे हा इथंच आहे, म्हणजे हे शक्य नाही. हा इथे शक्य नाही, इथं जाणारच नाही, शक्य नाही. ओके, इथं दिसतंय हा खाली गेलेला, ऑप्शन नंबर 4 मध्ये हा खाली गेलेला दिसतोय, हा खाली गेला, हा वर गेला, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. इथे सगळे बरोबर, काहीच होणार नाही. हा खाली जाईल, हा वर जाईल, हा खाली जाईल, हा वर जाईल. इतकं सोपं आहे. याची मिरर इमेज काय असणार आहे बघा, हा डी सारखा दिसतोय तुम्हाला, हा इथे असणार, हा डी असाच्या असाच इथे खाली डी. आता बघा इथे इथे दिसतोय, हे दोन सारखे नसणार आहे, म्हणजे हे नाही आपलं ऑप्शन. इथे असा खाली नाही आहे, हे नाही आहे आपलं ऑप्शन. हा इथे दिसतोय, इथे पहा इथे दिसतोय हा डी, हा खाली दिसतोय आपल्याला, आणि हा जो भाग आहे हा वर गेलेला दिसतोय, जसाच्या तसा. बघा हा उलटा झालेला दिसतोय, हा इकडे उलटा झालेला दिसतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ना ते आपलं राईट आन्सर आहे. इतकं पटापट पाहून घ्यायचं की हा डी जो आहे ना, हा डी खाली गेला असला पाहिजे, जसाच्या तसा. कुठल्या ऑप्शन मध्ये, 2 ऑप्शन मध्ये दिसत आहे, पण इथे मात्र हा डी असा होणार नाही, तो असाच्या असाच उलटा जाईल, त्यामुळे हा इथे दिसत आहे. दोन्ही दोन्ही आपल्या पूर्ण होत आहे इथे, म्हणून मग आपला ऑप्शन नंबर 3 आहे
उत्तर आहे. आता हा परम, परम शब्द हा उलटा होणार आहे. तर उलटा होणार आहे म्हणजे तो नाव तर स्वतःची जागा तर बदलणार नाहीच आहे. हा प जिथे तिथंच राहणार आहे, उलटा होणार आहे. म्हणजे हे ऑप्शन नाही आहे आपलं, हे ऑप्शन नाही आहे, कारण ते जागेवरच राहणार आहे. आता हे दोन ऑप्शन पैकी बघू आपण. आता इथे बघा हा र बघा कसा झालाय है ना, प बरोबर आहे पण र पा कसं झालाय, असं नाही र होणार, जसं ते तसंच र, फक्त खालची बाजू वर आणि वरती हे बाजू खाली येईल, ही उलटी नाही होणार. म्हणजे हे पण आपलं ऑप्शन नाही. म्हणून मग आपला ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघ कसा विचार करायचा बालमित्रांनो नेहमी, की काय करायचं की वरची बाजू खाली येणार आहे, खालची वर जाणार आहे. मग एक निश्चित बघून घ्यायचं. इथं जर 3 बघितला तुम्ही तर सगळ्या आकृत्यांमध्ये तुम्हाला 3 उलटा दिसत आहे, फक्त एकाचे दिसत आहे, मग ते कॅन्सल करून टाकायचं, ते आपलं उत्तर नाहीये. म्हणजे बघा इथे तुम्हाला उलटा झालेला, उलटा होणारच नाही तो इथे. वॉटर इमेज मध्ये तो खालचा वर वरचा खाली होणार आहे, उलटा होणार नाही. खालचा भाग वर वरचा भाग खाली असं होणार आहे. ओके, तर नेक्स्ट बघा ही आकृती बघा. आता इथे बघा, इथे हा चौकोन आहे, इथे हा असा ट्रायंगल टाइप आहे आणि इथे असा असं केलेलं आहे कोणासारखं. हा भाग खाली जाणार आहे. आता हा भाग खाली कुठं आहे बघा बरं, कुठं दिसतोय तुम्हाला, इथे दिसतोय आहे ना खाली, इथेच दिसतोय खाली. म्हणजे एकाच इमेज मध्ये हा भाग खाली दिसतोय, हा खाली जाईल हा वर येईल. बघा हा इथे वर आला आणि हा खाली, म्हणजे आपली काय आहे इमेज नंबर 2 आपलं आन्सर आहे. ही वॉटर इमेज आहे. म्हणजे इतकं पटकन आणि पटकन आपल्याला याच्यामधला शोधता आलं पाहिजे. बघा बालमित्रांनो, मजा आली. असे खूप सारे क्वेश्चन आहेत, त्यातले मी काही तुम्हाला सोडून दाखवले, जे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत ते मी तुम्हाला सोडून दाखवलेले आहे. त्यातले पूर्णच्या पूर्ण स्वाध्याय तुम्हाला सॉल्व्ह करायचा, पूर्ण राहिलेला. आणि तुम्ही तो जितकी जास्त प्रॅक्टिस करणार ना तितकं तुम्हाला क्लिअर होईल वॉटर इमेज म्हणजे काय, ती कशी दिसते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची बालमित्रांनो, की हे चिन्ह म्हणजे वॉटर इमेजचं आहे. आणि वॉटर इमेज मध्ये जी कुठली वस्तू आहे, जी कुठली व्यक्ती आहे, वस्तू आहे, ती काय होते, प्रतिमा तिची कशी दिसते, वरची प्रतिमा खाली, खालची प्रतिमा वर अशी दिसते. ती अशी पलटत नाही, ती अशी पलटते. ती अशी नाही पलटत, अशी ती अशी अशी पलटते खाली. मी तुम्हाला एक ट्री पण काढून दाखवलेला होता. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आता जलप्रतिबिंब म्हणजे काय, जलप्रतिबिंबामध्ये वस्तू इमेज कशी दिसते, ती फोटोकॉपी कशी दिसते हे तुम्हाला लक्षात आलं असेल. बाकीचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे सगळ्यांनी. स्वाध्याय सोडून झाल्यावर तो तुम्ही मला पाठवायचा. माझा नंबर नसेल तर मित्रांकडून घ्यायचा. बघा सगळे बालमित्र खूप छान छान अभ्यास करून पाठवतात. जे जे मला अभ्यास करून पाठवतात ना त्या सर्वांची नावं मी तुम्हाला सांगते, की सोहम पाठवतो, प्रसाद पाठवतो, ऋग्वेद पाठवतो, परत मुली पण पाठवतात छान, त्यांचा अभ्यास झाला की मला. त्यामध्ये ती पण आपली तविषा आहे, अनिष्का आहे है ना, भरपूर मुली पण मला छान त्यांचा अभ्यास करून पाठवतात. तुम्ही पण तुमचा अभ्यास करून पाठवा सगळ्यांनी. आणि बालमित्रांनो, तुम्हाला आवडला ना आजचा क्लास, कठीण वाटलं का, काही कठीण जर वाटलं असेल तर निश्चित मला सांगा. ओके, चला मग आता कशाची वेळ झाली आहे, ऑल यू नो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चला तर मग बाय बाय बाय.